everyone. Today we are going to start our next topic. Okay. In last lecture we have studied about the conditions for obtaining well-defined and steady interference pattern. What are that condition? First, the two sources of light should be coherent. बरोबर. What is mean by coherent sources? Coherent sources means the sources which is having same phase difference, then it having the same wavelength or same amplitude. Such a source is called as the coherent sources, and then only we get the well defined and steady interference pattern. बरोबर. Second condition क्या है? The two sources of light must be monochromatic. What is mean by monochromatic? Monochromatic means single colored or single wavelength. बरोबर. Therefore two sources must have monochromatic, or that must be monochromatic, then we get well defined steady interference pattern. Third one is the two interfering waves must have same amplitude. If two interfering waves or two sources which are having same amplitude, then what happens? It get the maximum intensity when that is bright fringe, and it get zero intensity for dark fringe. बरोबर. म्हणजेच आपल्याला काय स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळणार. म्हणजे झिरो इंटेन्सिटी, मॅक्झिमम इंटेन्सिटी झिरो, मॅक्झिमम झिरो, मॅक्झिमम म्हणजे स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला मिळणार आहे. बरोबर. देन नेक्स्ट वन इज द सेपरेशन बिटवीन टू स्लिट मस्ट बी स्मॉल इन कंपॅरिझन टू द डिस्टन्स बिटवीन प्लेन कंटेनिंग स्लिट्स and the observing screen आणि plane containing the two slits. ह्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं असलं पाहिजे, सॉरी त्या डिस्टन्सपेक्षा स्लिटमधलं डिस्टन्स हे स्मॉल असलं पाहिजे. ओके. देन नेक्स्ट वन इज द टू स्लिट्स शुड बी नॅरो. दोन स्लिटची जी विड्थ आहे ती कशी असली पाहिजे, कमी असली पाहिजे. दॅट टू स्लिट्स मस्ट बी नॅरो. म्हणजेच काय, नॅरो असतील तर काय होणार आहे, इट रिड्युसेस द ब्लरिंग ऑफ इंटरफरन्स पॅटर्न. बरोबर. Next one is the two waves should be in the same state of polarization. These are the 6 conditions to obtain well defined and steady interference pattern. All these we have studied in last lecture. In this lecture we are going to study about the methods for obtaining coherent sources. कोहिरंट सोर्स म्हणजे काय, सेम फेज मध्ये असतील, सेम एम्प्लिट्यूड असेल, सेम वेवलेंथ असेल. सच टू सोर्सेस आर कॉल्ड द कोहिरंट सोर्सेस. आणि कोहिरंट सोर्सेसची गरज का आहे, टू ऑब्टेन स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. बरोबर. मग ते जो कोहिरंट सोर्स आहे तो ऑब्टेन कसा करतो आपण, तर त्याच्यासाठी दोन मेथड्स आहेत. वन इज द लॉयड्स मेथड अँड सेकंड वन इज द फ्रेस्नेल्स बायप्रिझम. ओके. आता याच्यामधली पहिली मेथड बघूया, लॉयड्स मेथड. लॉयड्स मेथड इज नथिंग बट समथिंग अ लॉयड्स मिरर. ओके. वी हॅव टू प्लेस लॉयड्स मिरर ऑन दी सरफेस. ओके. दिस इज सरफेस आणि मग सरफेसवर आपण हा लॉयड्स मिरर प्लेस केला. ओके. इट इज कॉल्ड एज द लॉयड्स मिरर. Then here it is, we have to place screen where the interference pattern is observing. Okay, this is screen. Then consider some source S. This is the source, that is S1. Okay, it is called as the real source. Okay, then this source emit light in all possible direction. बरोबर. इथून आपल्याला अशी all possible डायरेक्शन मध्ये लाईट इमिट होताना दिसते. आता ह्याच्यामध्ये बघा, सम अमाऊंट ऑफ लाईट रेज गेट डायरेक्टली इन्सिडेंट ऑन स्क्रीन. म्हणजेच काय बघा, आता हा लाईट रे आपण कन्सिडर केला तर हा डायरेक्टली काय होणार आहे, असा स्क्रीनवर इन्सिडेंट होणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर हा लाईट रे कन्सिडर केला, इट इज ऑल्सो डायरेक्टली इन्सिडेंट ऑन स्क्रीन. ओके. आता सिमिलरली आपण दुसरे लाईट रेज कन्सिडर केले. बघा, आता याच्यातला अजून एक इथला लाईट रे कन्सिडर केला तर हा काय होईल, इकडे इन्सिडेंट होणार आहे. बरोबर. कशावर, मिररवर. दिस इज द लॉयड्स मिरर. आता हा मिरर आहे म्हणजे काय होणार, रिफ्लेक्शन होणार आहे. बरोबर. आणि मग हा रे जो आहे तो रिफ्लेक्ट होणार आहे आणि कसा मिळणार आहे, असा स्क्रीनवर इन्सिडेंट होणार आहे. बरोबर. दिस इज द पॉसिबल वे. अगेन अजून एखादा लाईट रे कन्सिडर करा. इथला हा इथं असा कन्सिडर केला, हा इकडे इन्सिडेंट होईल मिररवर, पुन्हा रिफ्लेक्ट होणार आहे. रिफ्लेक्ट झाल्यानंतर हा इथं असा स्क्रीनवर इन्सिडेंट. बरोबर आहे. मग हे जे दोन रेज आहेत ते रेज आपण काय म्हणतोय, तर हे कोणत्या सोर्स पासून आले, तर बघा, हा आपण जर लाईट रे असा वाढवला इकडं, पुन्हा हा सुद्धा इकडं लाईट रे तुम्ही वाढवला तर हा कुठेतरी मीट होईल आणि तिथं जो सोर्स असणार आहे तो सोर्स म्हणजे कोणता आला, सेकंड सोर्स
S2. म्हणजेच काय इथं होतंय, हे जे दोन रेज आहेत स्क्रीनवर इन्सिडेंट होतात आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम दिस लॉयड्स मिरर. these two light rays are appears to come from some another source and that is called as the virtual source. Okay, and therefore these two sources are called coherent sources. This is the real source and this one is the virtual source. appears to come from another source आणि appear होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, virtual source. Understand? This is all about the Lloyd's method. आणि Lloyd's method मध्ये आपण Lloyd's mirror चा यूज करतो आणि आपण काय करतो, that is coherent sources जनरेट करतो आणि त्या कोहेरंट सोर्सेस पासून इथं जो इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे तो इंटरफरन्स पॅटर्न कसं असणार आहे, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. अंडरस्टँड. सेकंड मेथड इज द फ्रेस्नेल्स बाय प्रिझम. आता फ्रेस्नेल्स बाय प्रिझम मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा बाय प्रिझम म्हणजे काय ते पाहायचं आहे. बरोबर. बाय प्रिझम म्हणजे काय, तर दोन प्रिझम एकमेकाला कनेक्ट करून तिसरा प्रिझम क्रिएट केला जातो आणि त्या प्रिझमला आपण बाय प्रिझम म्हणतो. बरोबर. आणि त्या बाय प्रिझमचा जो अँगल आहे तर इट इज व्हर्टेक्स अँगल. व्हर्टेक्स अँगल म्हणजे कोणता बघा, बाय प्रिझम कसा असतो तर हा असा, दोन प्रिझम एकमेकाला कनेक्ट केले, दोन प्रिझमचे बेस एकमेकाला कनेक्ट केले तर आपल्याला हा असा बाय प्रिझम मिळणार आहे. दिस इज बाय प्रिझम. ओके. आणि या बाय प्रिझमचा व्हर्टेक्स अँगल म्हणजे दिस अँगल. दिस अँगल इज नियरली इक्वल टू 180 degree or it is about 179 degree and such a type of prism is called as the biprism. Understand? आता या बायप्रिझम चा यूज करून आपल्याला काय करायचं, कोहेरंट सोर्सेस करायचे. मग त्यासाठी इकडं हा स्क्रीन कन्सिडर करा. दिस इज स्क्रीन. ओके. देन वी हॅव टू कन्सिडर सम सोर्स दॅट इज एस. दिस इज अ सोर्स एस. आता हा जो सोर्स आहे तो कसा आहे, इट इज अ रियल सोर्स. दिस कॉल्ड एज द रियल सोर्स. देन दिस रियल सोर्स इमिट्स लाईट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. बरोबर. आणि मग त्याच्यातले आपण थोडे लाईट्स जे आहेत ते बायप्रिझमवर इन्सिडेंट करायचे आणि मग त्याच्यातून काय मिळणार आहे आपल्याला ते बघायचं आहे. बघा, त्यामध्ये पहिला रे जो कन्सिडर केला तो याच्या इथं बरोबर इन्सिडेंट झाला. सिमिलरली हा दुसरा रे कन्सिडर करा, तो सुद्धा हा इथं असा इन्सिडेंट झाला. ओके. दीज आर द टू रेज विच आर कमिंग फ्रॉम सोर्स एस इज इन्सिडेंट ऑन बायप्रिझम. आता बायप्रिझम म्हणजे ग्लास मीडियम आला. बरोबर. हा इकडे एअर मीडियम आला. तर एअर टू ग्लास गेलं म्हणजे रिफ्रॅक्शन झाल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला, जी काही लाईट आहे ती लाईट अशी स्क्रीनवर इन्सिडेंट होणार. सिमिलरली इथं सुद्धा रिफ्रॅक्शन होईल आणि लाईट अशी स्क्रीनवर इन्सिडेंट होणार आहे. ओके. देन अजून एखादा रे कन्सिडर करा, तो रे इथं इन्सिडेंट झाला. सिमिलरली अजून एखादा कन्सिडर केला तो इथं इन्सिडेंट झाला. ओके. आता हे जे दोन रे आहेत पुन्हा काय होणार, रिफ्रॅक्शन होणार आहे आणि रिफ्रॅक्शन झाल्यानंतर ते दोन रे जे आहेत ते असे इथं जाऊन मीट होईल, एक रे. ओके. आणि सेकंड रे जो आहे तो सुद्धा हा असं इथं जाऊन मीट होणार आहे. बरोबर. अँड दिस गेट इंटरफर आणि हा जो काही पोर्शन आहे तो इंटरफरन्स पोर्शन किंवा इथं आपल्याला हा इंटरफरन्स फ्रिंजेस मिळणार आहे. ओके. आता याच्यामध्ये बघा, हे जे दोन रेज आहेत ते दोन रेज काय करतात, इट अपियर्स टू कम फ्रॉम अनदर सोर्स. हे आपण असं वाढवलं तर इट अपियर्स टू कम फ्रॉम सम सोर्स अँड दॅट इज कॉल्ड एज द S2. तसेच हे जे दोन रेज आहेत ते सुद्धा इट अपियर्स टू कम फ्रॉम सम सोर्स, imaginary source, that is S1, and therefore this S1 and S2, these two sources are called virtual sources and these are the two coherent sources. म्हणजे आपण एक रियल सोर्स कन्सिडर केला आणि त्या रियल सोर्स पासून दोन सोर्स जनरेट झालेले आहेत which are called as the virtual sources and such two sources are called coherent sources and this is called as the Fresnel's biprism experiment. Such a method is used to generate the or to obtain coherent sources. There are two methods. First one is the Lloyd's mirror and second one is the Fresnel's biprism. Understand? Thank you.